आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत करण्यात आलेल्या अश्लाघ्य विधानाविरोधात डोंबिवलीतील स्वामी समर्थ मठाबाहेर महायुतीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शनं केली आहेत। नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी ही विधान केल्याचं समोर आलं असून त्याविरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आलंय। गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। त्यामध्ये मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त विधान केलं। त्याचे पडसाद डोंबिवलीतही उमटल्याचं दिसून आलंय। येथील स्वामी समर्थ मठाबाहेर झालेल्या या निषेध आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते। राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये, धर्मावरील टीका कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही आणि यापुढे असे प्रकार घडल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटतील अशा शब्दात हिंदुत्ववादी संघटनांनी आपला संताप व्यक्त केला। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, मनसे शहर प्रमुख राहुल कामत, ब्राह्मण महासंघ अध्यक्ष राहुल दामले, पत्रकार अनिकेत घमंडी, दिनेश दुबे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि अनेक डोंबिवलीकर उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये स्वामी समर्थांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलं गेलं त्याचा स्वामी भक्त सर्व स्तरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत आहेत। काल महाराजांचं जिथे श्रद्धास्थान आहे अक्कलकोट, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साधारणतः हजारो नागरिक एकत्र आले आणि त्यांनी सामूहिक पद्धतीने गुन्हे नोंदवण्याचं आंदोलन केलेलं होतं। आज डोंबिवलीमध्ये प्रति पंढरपूर किंवा प्रति अक्कलकोट असं मानल्या जाणाऱ्या डोंबिवली शहरामध्ये आपण स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर आणि आपण अतिप्राचीन ज्याला म्हणतो रामाचं मंदिर आहे त्या श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर ट्रस्टच्या बाहेर आपण हे आंदोलन करतो आहे। याच्यामधून राजकारण ज्यांना करायचं त्यांनी राजकारण करत राहावं, परंतु धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करू नये ही आमची विनंती आहे आणि स्वामी भक्तांना छेडू नये। त्याचं कारण असं आहे की जर का पडसाद उमटायला लागले तर मात्र पळता भुई थोडी होईल हे आपण सगळेजण जाणतो। धन्यवाद।